मुदखेड तालुका काँग्रेस तसंच युवक काँग्रेसच्या वतीने शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी दिनांक मंगळवारी तहसील कार्यालयावर शासनाच्या विरोधात रुमणे मोर्चा काढण्यासाठी युवक काँग्रेसने एल्गार पुकारणार असल्याची माहिती युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बालाजी गाडे यांनी सकाळी बोलताना दिली। मुदखेड तालुका व जिल्हा युवक काँग्रेसच्या वतीने दिनांक 1 गुरुवार रोजी पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी काँग्रेस कमिटी तालुका अध्यक्ष प्रताप देशमुख, काँग्रेस शहर अध्यक्ष कैलास गोडसे, कार्याध्यक्ष मोहम्मद गौस, युवा काँग्रेसचे शहर अध्यक्ष मुजीब पठाण, शहर उपाध्यक्ष सूर्यकांत चंदुते, अविनाश चंदुते, अब्दुल लतीफ यांची प्रमुख उपस्थिती होती। यावेळी राज्यातील भाजप प्रणित महायुती सरकार शेतकऱ्यांचं शोषण करीत असल्याचा घणाघात करण्यात आला। आरक्षणाच्या नावाखाली जातीत भांडणं लावून तेढ निर्माण करीत असल्याचा आरोप करण्यात। यापूर्वी महायुतीच या काळात करण्यात आलेली शेतकऱ्यांची कर्जमाफी फेल ठरली असून अजूनही तालुक्यातील बहुतांश शेतकरी वंचित आहेत। यासोबतच पीक कर्ज, पीक विमा, प्रोत्साहन रक्कम शेतकऱ्यांना मिळालेले नाही, शेतकऱ्यांच्या पिकाला हमीभाव नाही अशा अनेक मागण्यांसंदर्भात वेठीस धरलं जात आहे। याशिवाय महावितरण कंपनीच्या भोंगळ कारभाराने कळस गाठला असून महायुती शासनाच्या महावितरण खाजगीकरणाचा निषेधार्थ सुरू केलेला विजेचा खेळ खंडोबा थांबला पाहिजे। त्यासाठी काँग्रेस पक्षाच्या वतीने एल्गार पुकारण्यात आला। शेतकऱ्यांना कर्जमाफी नव्हे तर कर्जमुक्ती दिली पाहिजे। पीक कर्ज तातडीने देण्यात यावं। गेल्या वर्षीचा पीक विमा शेतकऱ्यांना देण्यात यावा। महावितरण अंतर्गत शेतकऱ्यांना 12 तास वीज पुरवठा देण्यात यावा। 24 तास सिंग फेज देण्यात यावा। एक गाव एक लाईनमन मिळालाच पाहिजे। वीज भार कमी करण्यासाठी विद्युत केंद्रांची निर्मिती करण्यात यावी। ग्रामीण भागात जोडणारे रस्ते खड्डेमुक्त करण्यात यावे। या शेतकऱ्यांच्या प्रमुख मागण्यांचे निवेदन शासनापर्यंत पोहोचविण्यासाठी तहसीलदारांना लेखी निवेदन देण्यात येणार आहे। निद्रावस्थेतील भाजप प्रणित महायुती शासनाच्या विरोधात दिनांक 6 रोजी सकाळी 10 वाजता ठाकरे चौकातून भव्य रुमणे मोर्चा काढण्यात येणार आहे। या मोर्चात तालुक्यातील शेतकऱ्यांनी सहभागी होण्याचं आवाहन जिल्हा युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बालाजी गाडे यांनी केलं। नमस्कार, मी बालाजी गाडे पाटील, जिल्हाध्यक्ष युवक काँग्रेस नांदेड। शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी रुमण मोर्चाचं आयोजन मुदखेड तहसील कार्यालयावरती काँग्रेस पक्षाच्या वतीने करण्यात आलेलं आहे। आपल्या याच्यातल्या प्रमुख मागण्या आहेत, शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमुक्ती झाली पाहिजे, शेतकऱ्यांना पीक विम्याचे पैसे तातडीने दिले गेले पाहिजेत, तो मिळत नाहीयेत, शेतकऱ्यांना नवं कर्ज बँकवाले देत नाहीत, शेतकऱ्यांना तिथून मॅनेजर जणू काही गुलाम असल्यासारखं भिकाऱ्यासारखं शेतकऱ्यांना आकलून देतो। जगाच्या पोशिंद्याला कर्ज मिळत नाही, पण अदानी अंबानीला मिळतं आणि त्यांचं कर्ज माफ केलं जातं। म्हणून आपली मागणी आहे की शेतकऱ्यांची सरसकट कर्जमुक्ती करून नवं कर्ज शेतकऱ्यांना दिल्या जावं। शेतकऱ्यांच्या विजेचे इतके प्रचंड प्रॉब्लेम आहेत की 3 फेजची लाईट 8 घंटे दिली जाते, पण 8 घंट्याच्या नावाखाली वास्तविक पाहता खरं फक्त 4-5 घंटेच लाईट भेटते। त्याच्यामुळं शेतकऱ्यांचं रान भिजत नाहीये। शेतकऱ्यांना 12 तास 3 फेजची लाईट दिल्या जावी, ही मागणी आपण या मोर्चामध्ये करतोय, ते पण दिवसा सकाळी 6 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत। त्याचबरोबर आपली या मोर्चामध्ये पुढची मागणी आहे, डिपू जळाला तर 8-8 दिवस गावं, 10-10, 15-15 दिवस गावं अंधारात आहेत। त्यामुळे आपली मागणी आहे 24 घंट्याच्या आत डिपू भेटला पाहिजे, शेतातला जळाला असेल, गावातला जळाला असेल। त्याचबरोबर आपली मागणी आहे या रुमण मोर्चामध्ये की शेतकऱ्यांना तातडीनं अनुदानाचे पैसे दिल्या जावेत, ते कापून न घेता, होल्ड न करता त्यांना पैसे दिल्या जावेत। मुदखेडमध्ये 132 केवीचं एकही केंद्र नाही, उमरीहून लाईट घ्यावं लागली, भोकरहून लाईट घ्यावं लागली, स्वतःची लाईट इथं नाहीये। म्हणून स्वतःचं 132 केवीचं मुदखेड इथं एक केंद्र उभं करावं आणि 33 केवी आणि इतर केंद्र मुदखेडच्या इतर ठिकाणावरती किमान 4 तरी निर्माण करावेत, जेणेकरून शेतकऱ्यांना व्यवस्थित वीज मिळेल। त्याचबरोबर शिधा वाटप होत नाहीये, कोपनचं वाटप होत नाहीये, निराधार महिलांचे पैसे भेटत नाहीयेत। अनेक भागामध्ये रोहींचा प्रॉब्लेम असल्यामुळं शेतीचं नुकसान होतंय, त्याचा बंदोबस्त केला जावा। सिंगल फेजची लाईट शेतामध्ये दिल्या जावी, जी शेतामध्ये भेटत नाहीये। त्याचबरोबर तातडीनं सर्व पीक विम्याचे पैसे जमा करून संपूर्ण कर्जमुक्ती केल्या जावी, यासाठी आपण रुमण मोर्चाचं आयोजन केले। रुमण यासाठी शेतकरी बांधवांनो, तासाला चालणारा बैल जर तासाला नीट न चालता बसत असेल तर पाठीत रुमण हाणावं लागतं, सरकार नीट चालत नाहीये। म्हणून 6 ऑगस्टला मंगळवारी तुमच्या हक्क आणि अधिकारासाठी, कर्जमुक्तीसाठी आता मरायचं नाही, आता लढायचं, हातात रुमण घ्यायचं आणि सरकारला भिडायचं। 6 तारखेला मंगळवारी सकाळी 10 वाजता बाळासाहेब ठाकरे चौकापासून तहसील कार्यालय मुदखेडपर्यंत आपला शेतकऱ्यांच्या हक्काचा हा रुमण मोर्चा होतोय। तुम्हाला सगळ्यांना या रुमण मोर्चाची मूळ पत्रिका देतो, आपण सगळेजण या मोर्चाला यावं। धन्यवाद। दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज।
चॅनल